हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण चमचमीत असं दह्यातलं पिठलं बनवणार आहोत। हे पिठलं बनवायला तर खूपच सोपं आहे आणि अगदी झटपट होतं आणि खायला तर इतकं चविष्ट लागतं की त्याची चव तुम्ही कधीही विसरू शकणार नाही। त्यामुळे नक्की एकदा बनवून पहा आणि रेसिपी संपूर्ण पहा। नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला रेसिपीला सुरुवात करू। इथे 1 वाटी मी बेसन पीठ घेतले। आता बेसन पीठ ह्या पातेल्यात टाकून घेते आणि इथं अर्धी वाटी दही घेतले। इथं मी फ्रेश दही वापरले। साधारण अर्धी वाटी तर 3 चमचे दही आहे। लगेच आपल्याला इथं आता 1.5 वाटी पाणी टाकून घ्यायचंय। आपल्याला अजून पाणी लागणार आहे पिठल्यासाठी, पण सध्या मिक्स करण्यासाठी मी 1.5 वाटी पाणी टाकून घेतलंय। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय। बिलकुल ह्याच्यात गाठोड्या राहिल्या नाही पाहिजे, अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करून घ्यायचं। हे पाहू शकता, अजिबात ह्याच्यात गाठोडे राहिलेले नाही। आता मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलाय। 3-4 हिरव्या मिरच्या, 1 कुडी लसूण आणि आल्याचा तुकडा मिक्सरला बारीक करून घेतलाय। थोडीशी कोथिंबीर घेतली। आता लगेच गॅस पेटून घेतलाय आणि गॅसवर कढई मांडली। कढई छान गरम झाली की लगेच आपल्याला 2 चमचे तेल टाकायचे। तेल छान गरम झालं, अर्धा चमचा मोहरी टाकली आणि अर्धा चमचा जिरे टाकले। जिरे मोहरी छान फुलली की बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून छान मिक्स करून घ्यायचं। कांदा आपल्याला खूप जास्त पण नाही परतायचा, हलकासा रंग चेंज झाला की लगेच ही हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे ठेचून घेतलेलं टाकून घ्यायचं। अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करायचं, म्हणजे हा अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची छान परतली जाती। हे छान परतलं की लगेच पाव चमचा हळद टाकून छान मिक्स करून घेतलंय। पाहू शकतात कांदा मिरची छान परतली गेली। आता लगेच दही आणि बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं एकदा हलवून घेतलंय आणि आता लगेच ते आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचंय कढईत आणि अशा पद्धतीने छान मिक्स करायचं। लगेच चवीनुसार मीठ टाकायचं। पुन्हा त्याच पातेल्यात आता 1 वाटी पाणी घेतले आणि अशा पद्धतीने आता मिक्स करीत थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचंय। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडं कमी जास्त करू शकता। तुम्हाला किती पिठलं घट्ट किंवा पातळ हवंय त्यानुसार। आता मी ही पाणी टाकल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने छान फेटून घेतलंय आणि पाहू शकता आपलं पिठलं छान चटचटायला लागले। आता लो गॅस करायचा। लो गॅसवरच हे पिठलं 4 ते 5 मिनिट छान शिजून द्यायचंय आपल्याला। पाहू शकता आपलं पिठलं छान शिजलं गेलंय आणि रंग सुद्धा किती सुरेख आलाय। वरून आता थोडंसं तेल टाकलंय, अगदी अर्धा चमचा। हवं असेल तर टाका, तुम्ही नाही टाकली तरी हरकत नाही। आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली वरून आणि आता हे छान मिक्स करून घेतलंय। आपलं पिठलं खाण्यासाठी तयार आहे। आता लगेच मी गॅस बंद करते। पिठलं एका प्लेटमध्ये काढून घेते। पाहू शकता अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा, खूपच छान लागते आणि मी खात्रीने सांगू शकते तुम्हाला नक्कीच आवडेल। त्यामुळे नक्की एकदा बनवून पहा आणि बनवून पाहिल्यानंतर मला सांगा की कसं बनतं। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर अशा पद्धतीचं पिठलं अप्रतिम असं लागतं। त्यामुळे नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग आणि वेगळ्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।